जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपल्या सहज मनात एक प्रश्न येतो की परमहंसांना जे दुखणं झालं होतं ते त्यांना बरं करता आलं नसतं का? बरोबर ना? तुमच्या मनात हाच प्रश्न आला असेल. आपण जर सहज या ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला ठीक करतो, मग परमहंस अगदी एका क्षणात विचाराद्वारेच त्यांनी ते दुखणं ठीक केलं असतं. आणि असंच झालं. एकदा एक पंडित त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले, तुम्ही तर केवळ विचारानं स्वतःचं लक्ष जरी इथे गळ्यावर आणलं तरी तुमची ही जखम, तुमचा हा रोग दूर होऊ शकतो. परमहंस म्हणाले, काय उत्तर दिलं असावं त्यांनी? त्यांचं उत्तर होतं, मी एक क्षण सुद्धा काली मातेला विसरू शकत नाही. तिथे नोरेन होते आणि नोरेन म्हणाले, गुरुजी, तुम्ही काली मातेलाच विचारा ना, त्यांची काय इच्छा आहे ते. केवळ माझ्या इच्छेखातर तुम्ही काली मातेला विचारा. याच्यातनं काहीतरी आपल्याला मार्ग निश्चितच मिळेल. काहीसे नाराज होऊन गुरुजींनी होकार तर दिला आणि नंतर काही क्षणांनी ध्यान लावून नोरेनला सांगितलं, नोरेन, तू विचारलंस, तू बोललास, म्हणून मी काली मातेला विचारलं रे. पण असं नाही म्हटलं की तू माझं ही गळ्याची जखम दूर कर, तू हा माझा रोग दूर कर. असं न म्हणता मी म्हटलं, हे माते, मला जरा जास्तच दुखतंय ग, थोडस मला गिळता येईल अशी व्यवस्था कर ना. त्याच्यावर माता म्हणाली, तुम्हा सगळ्या शिष्यांच्याकडे तिनं बोट दाखवलं आणि म्हणाली, अरे, इतक्या मुखांमधून गिळतोयस, ती काही तोंड कमी झाली? काय उत्तर द्यावं ना? सगळंच अद्भुत आहे. आपण एका दुसऱ्या थोड्याशा गोष्टीकडे जाऊया की आता परमहंसांचा रोग थोडा वाढला होता. दिवसेंदिवस ते क्षीण होत होते. पचत नव्हतं, बोलता येत नव्हतं, आवाजात थोडी थरथर महसूस होत होती. आणि त्या दिवशी म्हणजे 15 तारखेला, 15 ऑगस्ट 1886 या दिवशी परमहंसांचे नाडीचे ठोके आता मंदावले होते. त्यांचे गात्र आणि गात्र थकल्यासारखे वाटत होते. नासिकावर त्यांची दृष्टी आता वाढली होती, पण किंचित नोरेन त्यांच्याजवळ आले किंवा शारदा माता आल्या की किंचित ते हसून थोडा प्रतिसादही देत असत. आता नेमकं काय होतंय काही कळायला मार्ग नाही, पण काहीतरी अघटित अशी गोष्ट घडणार आहे याची जाणीव आता सगळ्यांनाच झाली होती. त्यांना थोडी जाग आली म्हणून नोरेन त्यांच्याजवळ काहीतरी खायला खाता का असं विचारायला गेले. त्यांनी मानेनच नकार दिला आणि महासमाधी लागावी तशी त्यांची समाधी लागल्या गेली. आता नक्कीच गुरुजी आपल्यात नाही हा विचार बाकी शिष्यांच्या मनात येऊन गेला. पण अचानक मध्यरात्री, म्हणजे जवळजवळ 12च्या सुमारास, मध्यरात्र म्हणता येणार नाही, 12च्या सुमारास ते उठले आणि त्यांनी काहीतरी खायला मागितलं. मला भूक लागलीये, मला थोडं खायला द्या. अगदी अस्पष्ट आवाज. नोरेंनी पातळ पेज वाटीभर करून त्यांना खाऊ घातली आणि सगळी त्यांनी ती गिळली. सगळ्या शिष्यांना खूप आनंद झाला की गुरुजींच्या पोटात वाटीभर पेज गेलेली आहे.
कारण गेल्या कित्येक दिवसांपासून काहीच पोटात तसं नव्हतं. आता थोडा तरी त्यांची थकावट थोडी कमी होईल आणि त्यांना बरं वाटेल. कुठेतरी एक दुसऱ्याला एक दुसरा दिलासा देत होता. आणि अचानक 1:02 तीनदा त्यांनी काली मातेचं नाव घेतलं. तो आवाज अतिशय व्याकुळ, अगदी बेंबीपासून आलेला आणि इतका गोड होता की सगळे शिष्य असे धावत आले की अचानक गुरुजींनी काली मातेला आवाज का दिलाय आणि याच्यात किती व्याकुळता आहे, याच्यात प्रेम किती ओथंबलेलं आहे. ही जी साद आहे, ही जी हाक आहे, ती खरंच या क्षणी काली माता इथं अवतरली आहे. आणि आता गुरुजी काय म्हणतात म्हणून सगळे जण त्या खोलीत धावत आले. 1:02 गुरुजींनी तीनदा दिलेली हाक ही शेवटची हाक होती. सगळं स्तब्ध आणि शून्य. अलगद त्यांनी डोळे मिटले. पुन्हा लक्ष सगळं नासिकेकडे. आपण म्हणतो की सूर्याचा अस्त झाला. सूर्य तर जागेवरच असतो आणि आपण सूर्याचा अस्त झाला असं म्हणतो. तसाच अस्त परमहंसांचं झालेलं होतं. परमहंस हे एक तत्व जरी काळाच्या पल्ल्याआड गेलं होतं तरी ते नेमकं कुठं होतं याची जाणीव आपल्यालाही समजते, आपल्यालाही होते. परमहंसांची पावलं काळाच्या पडद्याआड निघून गेलेली होती. आता सगळ्यांनाच तशा सूचना मिळाल्या होत्या आणि सगळ्यांना आधीच सांगितलं होतं की कुणीही विलाप करणार नाही, कुणीही रडणार नाही. शांततेने सगळेजण राम कृष्ण हरी, राम कृष्ण या नावानं गजर करत होते, भजनं गात होते. कुठेतरी पोरकेपणाची भावना प्रत्येकाच्याच हृदयात होती. पण आपले गुरु हे आपल्या बरोबर आहेत, आपल्या हृदयात आहे, ही जाणीव प्रत्येकाला जगवत होती. सगळी तयारी करण्यात आली आणि संध्याकाळी 6 वाजता वराहनगरच्या घाटावर परमहंसांना त्याच्यावर शेवटचे जे संस्कार असतात ते करण्यात आले. 15 ऑगस्ट रात्रीच त्यांनी शारदा मातेला सांगितलेलं होतं की आता मला एक दृष्टांत मिळालाय आणि पाण्यातून मी चालतोय, मी एकटाच चालतोय आणि हा प्रवास आता तिकडे जाणार आहे. परमेश्वराच्या प्राप्तीला करता अगदी मी त्याच्या दालनामध्येच आता उभा आहे आणि आता परमेश्वर मला मिळणार आहे. हे शब्द त्यांचे शेवटचे होते. शारदा मातांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. शारदा मातांचा थरथरता हात त्यांनी धरलेला होता आणि सांगितलं, अगं, जसं नोरेन आणि बाकी विद्यार्थी माझे काळजी घेत होते तशीच काळजी ते तुझीही घेणार आहेत. तू कुठेही मनाने खट्टू होऊ नकोस, तू रडू नकोस, काळजी करू नको. आजपर्यंत जे जीवन तू जगत आलीये, व्रतस्थ राहिलीयेस, तसंच जीवन तुला पुढंही जगायचंय. तुझी काळजी हे सगळे शिष्य घेतील. आणि आता तेच संभाषण जे शेवटचं होतं ते शारदा माता आठवतात आहे. डोळ्यातनं पाणी झरत आहे.
माऊली पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यातलं पाणी हलक्या हातानं साडीच्या पदरानं टिपतात आहे. सगळा विश्वास नोरेंवर. एक संपूर्ण मठाला दिशा देणारे नोरेन तेच आता बघतील. परमहंसांचे लाडके नोरेन, शारदा मातेचे लाडके नोरेन. शेवटचे विधी जेव्हा सुरू होते तेव्हा नोरेन ते सगळं आटपल्यावर नदीच्या पल्याड असलेल्या जागेवर शून्यात बघत होते. ही वराहनगरच्या जवळची जागा आणि त्या क्षणी रामकृष्णांनी दिलेली त्यांना दिव्य दृष्टी. गुरु कधी जात नाही, गुरु आपल्यातच असतात. ते आपल्याला वाट दाखवतात, मार्ग दाखवतात आणि अगदी क्षणोक्षणी आपली काळजी घेत असतात. तसंच झालं. खूप दूरवर पसरलेली ही जागा नोरेन पुन्हा पुन्हा बघत होते आणि रामकृष्णांनी त्याच क्षणी बेलूर मठाची संकल्पना त्यांच्या मनात निर्माण केलेली होती आणि इथेच हा मठ आता स्थापन होणार होता. वराहनगरच्या या ठिकाणी यथावकाश बेलूर मठाची स्थापना झाली. इकडे काशीपूर उद्यानातून जेव्हा रामकृष्णांना हलवण्यात आलं तेव्हा रीतिरिवाजाप्रमाणे त्याही काळात बंगाली स्त्रियांनी काय करायचं आणि काय नाही करायचं याचे काही रिवाज होते. पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडाव्या लागतात, तसं मातेनी आपले दोन्ही हात एका पाषाणाजवळ त्या गेल्या आणि आता दोन्ही हात आता त्या पाषाणाला मारतील आणि बांगड्या आपल्या वाढवतील. तितक्यात रामकृष्णांनी त्यांचे दोन्ही हात पकडले. अगं खुळे, काय करतेस? मी जिवंत आहे, मी तुझ्यात आहे. अगं मी फक्त एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेलोय ग, मी अजूनही तुझ्यात आहे. हा प्रसंग अतिशय कठीण, सांगायला ऐकायला समजायलाही. परिव्राजक स्वामी विवेकानंद या भागाकडे आता आपण येऊया. स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोचवण्याचा प्रयत्न करते. ज्यांच्या पायाला चक्र असेल तो भटक्या बनतो, असं आपल्याकडे म्हणतात. मला वाटतं माझ्या तळपायावर जिकडे तिकडे चक्र आहेत. मी सूक्ष्म निरीक्षण करून ती चक्र पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो सर्व व्यर्थ गेला. कडक थंडीमुळे माझ्या पायांना इतक्या भेगा पडल्या आहेत की कुठली चक्र आणि कुठलं काय काहीच दिसत नाही. पण आपल्याकडे तशी समजूत आहे ना, तेव्हा तळपायांवरही पायभर चक्र आहे असं मी धरून चालतोय. विवेकानंदांचं हे रूप आपल्यापर्यंत कधीच पोचलं नव्हतं हो. विवेकानंद एका श्रीमंत घरातले आणि नंतर त्यांनी आपल्या स्वखुशीने संन्यास घेतला वगैरे वगैरे आणि अनेक समज गैरसमज. काय बोलावं, काही काही संस्था तर अशा असतात की तिथे घेऊन जातात, देवीचं मंदिर दाखवतात, आणखी नारायणाची मूर्ती दाखवतात, पण विवेकानंदांच्या शिलान्यासावर कदापिही चुकूनही त्या संस्था घेऊन जात नाही. अरे तुम्ही ज्या कृष्णाची उपासना करता तो कृष्ण जर चराचरात आहे, तर मग तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या त्या स्मारकावर का नेत नाही, हा प्रश्न माझा त्या संस्थांना आहे. इतकं मनाचं कोरडेपण, एकेरी उल्लेख करता तुम्ही. कळतच नाही की स्वामी विवेकानंद कोण होते, कारण तितक्या जाणीवा विस्तारलेल्याच नाहीयेत.
आपला कृष्ण जसा चराचरात आहे तसा कृष्ण तुम्ही स्वामी विवेकानंदांमध्ये बघितलं तर तुम्हाला समजेल की नारायणाचं एक रूप म्हणजे स्वामी विवेकानंद आहे आणि त्यांचे गुरु रामकृष्ण म्हणजे राम आणि कृष्णाचं मिलन म्हणजे रामकृष्ण आहे. पण त्याला खरंच एक दृष्टी लागते. माझा राग नाही, द्वेष नाही, रोषही नाही, पण ही जाणीव, खरी जाणीव जी आज विवेकानंदांनी सांगितलंय म्हणून बोलते आहे, आपल्यापर्यंत पोचत करते आहे की अरे थोड्या ज्ञानाच्या कक्षा वाढवा, जाणीवा थोड्या वाढवा रे. आणि बघा किती शिकण्यासारखं आहे. विवेकानंदांनी किती वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आपल्या जवळ ती व्यापकता आणि हृदयात अथांगता असावी लागते, तेव्हाच त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचतात, अन्यथा ते पोचूच शकत नाही. बिटवीन द लाईन्स सांगते मास्टर्स. मला आज आठवण येते ती पु ल देशपांडेंच्या आपटे गुरुजींची. तुम्हीही ती गोष्ट ऐकली असेल. आपटे गुरुजी एका श्रीमंत विद्यार्थ्याकडे त्यांना बोलावण्यात येतं आणि अनेक जण त्या कार्यक्रमाला तिथे येतात. तो विद्यार्थी, त्याला खूप बरं वाटतं की आज आपली एवढी श्रीमंती, आपलं वैभव आपल्या गुरुजींनी बघितलंय आणि गुरुजींनाही खूप भरून आलेलं असतं. गुरुजी त्यांचा निरोप घेतात, खाली येतात आणि नंतर त्यांना आठवतं की अरे मी माझ्या पायात चपलाच घातलेल्या नाही. आणि मग तो म्हणतो, गुरुजी तुम्ही थांबा, धडपडू नका, मी तुमच्यासाठी तुमच्या चपला घेऊन येतो. आणि नंतर त्याला जाणवतं की अरे मी तर विचारलंच नाही की गुरुजींच्या चपला त्यांनी नेमक्या कुठे ठेवल्या. पण इतक्या सगळ्या चपलांमधून, पादत्राणांमधून बरोबर तो आपटे गुरुजींच्या चपला हेरतो की या नक्कीच माझ्या गुरुजींच्या असाव्या, कारण त्याला अनेक ठिगळं आणि अनेक खिळे लागलेले असतात. असे या देहातले अनेक संत अजूनही आहेत. फक्त आपल्याला दृष्टी लागते, त्यांच्यातली कळकळ, त्यांच्यातली जाणीव आपल्यापर्यंत पोचावी लागते. याच्यासाठी गेंड्यासारखं चालून होत नाही. जसा गेंडा एकाच दिशेनं चालतो आणि त्याला जग दुसरीकडचं काही दुतर्फा त्याचं लक्षच नसतं, असं करून चालत नाही. त्याच्यासाठी डोळस वृत्ती, चौकस नजर असावीच लागते. रामकृष्णांच्या मृत्यूसमयी नरेंद्रचं वय 23 वर्षांचं होतं. शहरी जीवनात वाढलेले नरेंद्र कधी कधी त्यांना जाणवत होतं की आपल्यात अपरिपक्वता आहे, आपल्यात अपूर्णता आहे. आणि ही जाणीव त्यांना होत होती, याची जाण त्यांना येत होती. पण त्या अवघड कामासाठी सद्गुरूनं त्यांना नेमलं होतं आणि त्या अवघड कामाचं, त्या प्रयोगशाळेचं नाव होतं पारिव्राजक अवस्था काळ. मला क्षमा करा, थोडं भरून येतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं कधी कधी माझे शब्द आपल्यापर्यंत पोचतात आहे की नाही. पोचत असतील तर फक्त अंगठे दाखवा की मी आपल्यापर्यंत पोचते. रामकृष्ण म्हणायचे, जतो दिन बाची ततो दिन शिखी. म्हणजे जितके दिवस जगेन तितके दिवस शिकेन. मला माझ्या मोठ्या आईची आठवण येते. 91 वर्षाची असताना सुद्धा, मृत्यूच्या काही दिवस आधी सुद्धा, ती वृत्तपत्रातील जे कात्रण म्हणजे पेपरमध्ये जे काही आर्टिकल्स असायचे ते काढायची. कधी त्यांच्यात विवेकानंदांचं असायचं, कधी विनोबांचं असायचं, कधी लोकमान्य टिळकांचं असायचं. असे कटिंग्स ती आपल्या एखाद्या फाईलमध्ये करायची. अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की अरे या वयात देवाचं नाव घ्यावं, पण प्रत्येक गोष्ट बघा, ज्ञान अर्जन करण्याची जी ही असते, गोष्ट असते, ती त्या वयातही चालूच असते. म्हणजे एखाद्याला जर ती त्याच्यात मुळातच दडलेली बीज असतील तर 91 काही 100व्या वर्षी सुद्धा तो हे शोधतो की मला नवीन काय शिकता येईल. बरोबर ना मास्टर्स? इथं आपल्याला हेच सांगतात ते परमहंस, हेच सांगतात की शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिकायलाच हवं. किंवा आता हा म्हातारा झालाय व्यक्ती म्हणून आता जप करत बसावं असं नाही. तो जर शिकत असेल तर त्या गोष्टी आपण सुद्धा अवगत करायला हव्या, आपण सुद्धा या गोष्टी समजून घ्यायला हव्या की आपल्यालाही काहीतरी शिकायचंय.
पण हे शिकत असताना या जनसागरात जेव्हा त्यांनी उडी घेतली होती तेव्हा खरंच नाकातोंडात पाणी येण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती. कारण हा समाज, या समाजातल्या रूढी, या समाजातल्या परंपरा, या समाजातील विचार अतिशय अनिष्ट होते. आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगते की ईश्वर कोटी आणि जीवकोटी याबद्दल ते बोलतात आहे स्वामी विवेकानंद. ही माणसं दोन प्रकारची असतात. काही असतात ईश्वर कोटी आणि दुसरी असतात जीवकोटी. ईश्वर कोटी म्हणजे काय? तर ईश्वर कोटी जीव अतिशय अल्पसंख्य, बाकी जीवकोटी हे सामान्य जीवन जगणारे असे असतात. जीवकोटी व बाह्य आंतरिक विकासासाठी झटत असतात. त्यांना आपली प्रगती करून घ्यायची असते, ते चढत असतात एक एक पायरी. तर ईश्वर कोटी माणसं त्यांचा अवतार झालेला असतो आणि ती मंडळी अनेक जीवांचं उत्थान व्हावं, अनेक जीवांचा आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्या, त्यांचं कल्याण व्हावं यासाठी त्यांनी जन्म घेतलेला असतो. आणि तोच प्रयत्न ते करत असतात अगदी बेंबीच्या देठापासून शेवटच्या क्षणापर्यंत. माझ्याकडून याच गोष्टी घडाव्या यासाठी ते व्याकुळ असतात आणि ते रोज क्षणोक्षणी या जगासाठी, या विश्वासाठी प्रार्थना करीत असतात. दोघांनाही तसा अपूर्णतेचा वर मात करण्यासाठीच दोघांनी जन्म घेतलेला असतो आणि दोघंही आव्हान स्वीकारूनच या धरणी मातेवर जन्म घेतात, अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाण्यासाठी. हे सगळे मुद्दाम विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे आपल्यापर्यंत पोचावे एवढाच ध्यास होता. आणि म्हणून हा भाग घेते की बी अवेअर ऑफ रिलिजन. ते काय म्हणतात आहे की पारिव्राजिक जीवन सुरू करण्यापूर्वी कलकत्त्याला नरेंद्रनाथांनी त्यांना काही कर्तव्य पार पाडायची होती. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कर्तव्य जे होतं ते आर्थिक नसून आध्यात्मिक जबाबदारी त्यांना पेलायची होती. ती स्वतःची नाही, तर ते जे 14-15 विद्यार्थी जे शिष्य होते त्यांना पुढचं ज्ञान देण्याची. आणि मग कलकत्त्याच्या वराहनगरमध्ये उपनगरात एक जागा मिळाली. एक पडझड झालेला बंगला होता. तो बंगला त्यांनी थोडासा स्वच्छ करून घेतला. शास्त्रीय पद्धतीनं आता त्यांना सगळं काही शिकवायचं होतं. ही जबाबदारी आपल्या गुरूंनी आपल्यावर दिली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना सगळ्यांना एकत्रित केलं. आणि आता त्यांना लक्षात आलं की साधनेतील एक सगळ्यात भयंकर दोष कुठला आहे, तो आहे ढोंग. त्या दोषाचं नाव विवेकानंदांनी ढोंग हेच दिलेलं आहे. की त्यांचे गुरुबंधू आता काय करत, कुठेतरी एक अर्धवटपणा असतो की आपले गुरु आता परमहंस हे भाव समाधीत असत. आणि भाव समाधीत असलेली मंडळी कशी असतात, ती परमेश्वराशी विलीन झालेली असतात. ती कधी हसतात, कधी रडतात, कधी नाचतात आणि कधी एक शून्याकडे दृष्टी लावून बसलेली असतात. तर आता ही शिष्य मंडळी त्यांनी जे काही परमहंसांना बघितलेलं असतं तर ती तोच नकलेचा भाव करत असत. कुणी आपलं उगाच हसत असे, कुणी आपलं काहीतरी वेड्यासारखं नाचत असे, काहीतरी वेडे चाळे कुणाचे काही ना काही सुरू असत. आणि त्यावेळेला विवेकानंदांना हे लक्षात आलं की हे मुलं ढोंग करतात आहे. आणि मग ते काय करायचे की त्या मुलाच्या समोर स्वतः बसायचे आणि त्यांना लगेच लक्षात यायचं ना की हा ढोंग करतोय, मग त्याची ते नक्कल करायचे. आणि नंतर ही नक्कल त्या व्यक्तीला कळायची आणि नंतर सगळेच जण हसत असायचे. म्हणजे तुम्ही ढोंग करत आहात हे सांगण्याची एक वैज्ञानिक दृष्टी विवेकानंदांनी कशी दिली जगाला, की तुम्ही ढोंग करू नका, जे तुम्ही अनुभवताय ते बोला. तर धर्मात त्यांनी हिंदुत्वावर इतक्या स्पष्ट शब्दात आपले स्वतःचे विचार मांडलेत की आज जर आपण हे विचार जनमानसात पोचले तर हिंदुत्व ची खरा जो अभ्यास आणि खरा जो दृष्टिकोन दिलाय त्याच्याबद्दल प्रत्येकालाच विचार करावा लागेल की अरे आपण किती कुठले कुठले विचार, चुकीचे विचार आज करतो आहोत आणि जनमानसात हे विचार कसे पोचलेले आहेत. तर हा नवीन दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोचवते की विवेकानंद म्हणतात, त्यांच्या शब्दात सांगते, कोट करते की धर्मापासून सावध रहा. हा इशारा विवेकानंदांनी दिलेला आहे. हिंदू आपलं दैवत, स्फूर्तिस्थान वगैरे मानतात
आज धर्मभावनेला उन्माद आलाय. भक्तगण पिसाटासारखे सैरभैर झालेले आहेत. कट्टरता म्हणजे धर्म ही नवी व्याख्या सुशिक्षितांकडूनही भारतभर ऐकू येते. त्यामागं एक विशिष्ट अपराध जगत आहे. पुन्हा बघा खालच्या ओळी, एक माफिया ज्यांचे सेनापती छोट्या मोठ्या पंथ संप्रदायाचे आणि धर्माचेही ठेकेदार आहेत, ज्यांना धर्मगुरू असं आदरयुक्त संबोधन दिलं जातं. हिंदू धर्मावर त्यांनी जे कोरडे ओढलेले आहेत ते वाचून तथाकथित हिंदूवाद्यांचे डोळे पांढरे होणार आहेत. ही प्रेरणा त्यांना त्यांच्या गुरुकडून मिळाली. जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ते आपल्यापर्यंत पोचवते. आणि हा प्रश्न स्वामीजी आपल्याला विचारतात की कितीतरी आपल्या धर्मात असे संत आहेत, या क्षणी अनेक नाव आहेत, मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही, की ते तुरुंगात आहेत. कुठले कुठले घाणेरडे आरोप त्यांच्यावर आलेले आहेत आणि आपण मात्र म्हणतोय की माझे गुरु खूप चांगले आहेत. लोकांनी त्यांच्यावर खोटे आरोप आणले आणि खोटे आरोप आणल्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं. अशा अनेक गोष्टी आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, पण खऱ्या खोट्या गोष्टी इथं कीस काढत मला बसायचं नाहीये. मला फक्त स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्यापर्यंत पोचवायचे आहेत. जसं स्वामी विवेकानंद आपल्या गुरूंची परीक्षा घेत आणि गुरुजी त्यांना म्हणाले होते की हो, तू खूप चांगलं काम करतो, तू ही परीक्षा दिवसाही घे आणि रात्रीही घे. आणि ती व्यापकता आपल्यात यावी, ते वैज्ञानिकपण आपल्यात यावं, ती संशोधन वृत्ती आपल्यात यावी. उगाचच तो त्या गुरूंना फॉलो करतोय म्हणून मी त्या गुरूंना फॉलो करतो, असं ही जी गोष्ट आहे ही अतिशय चुकीची आहे. आपण काही मेंढरं नाहीये की एक मेंढूर चाललंय आणि त्याच्या मागे सगळे मेंढरं चालले आहेत आणि एक मेंढूर खड्ड्यात पडलं म्हणून आपण खड्ड्यात पडतोय. तर इथे स्वामी विवेकानंद आपल्याला प्रश्न विचारतात आहे, मास्टर्स, की असं जर होत असेल तर तुम्ही तुमचे डोळे उघडा, सतसत विवेक बुद्धीनं विचार करा आणि नंतरच कृती करा. उगीचच पट्टी डोळ्याला बांधू नका. मला वाटतं जे काही विचार आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ते स्वामीजी आपल्यापर्यंत पोचवतात आहे. मी फक्त एक माध्यम आहे. ही शक्ती, ही ताकद, ही वाणी, ही सगळी स्वामीजींची आहे. ही त्यांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या सेशनची पुढे ध्यानाच्या आपल्या दुसऱ्या ह्याची सुरुवात करते. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना विनंती करते, मास्टर्स, आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटून घ्यावे. एक श्वास आत आणि ही ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या शरीरात आतपर्यंत पोचवा. आणि एक श्वास बाहेर. जे काही दुःख आहे, जी वेदना आहे, ती कायमची निघून गेलेली आहे. इतकी प्रचंड ऊर्जा आहे, मास्टर्स. अतिशय नम्रपणाने, अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेनं आवाहन करते स्वामी विवेकानंदांना, परमहंसांना आणि शारदा मातेला. सर्वप्रथम आपल्या आईवडिलांना नमस्कार करा.
आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा मास्टर्स. मधोमध परमहंस शारदा माता आणि स्वामी विवेकानंद आहेत. आपण गोलाकार करून बसलेलो आहोत. परमहंसांच्या हृदयातून जी चेतना, जो आशीर्वाद नरेंद्रनाथांना मिळाला, ती चेतना, तो आशीर्वाद, ती ऊर्जा या क्षणी आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात प्रवेश करते आहे. एखादी विद्युत शक्ती जशी शरीरात प्रवेश करते, आणि त्यावेळेला शरीराचे जे स्पंदन आहेत ते वाढतात, तशीच या क्षणी आपल्या शरीरातील संपूर्ण स्पंदन बदललेली आहेत. फील करा मास्टर्स, आपले हृदय हे अतिशय व्यापक, अथांग झालेले आहे. परमहंसाच्या हृदयातील प्रेम, व्यापकता हे आपल्या हृदयात महसूस करा. त्यांनी दिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन
महसूस करा. प्रत्येकाच्या अंतरंगात परमेश्वर आहे. ही जाणीव आपल्या प्रत्येक सेलमध्ये होते मास्टर्स. प्रत्येक पेशीमध्ये परमहंसांचे विचार पोचतात आहेत. आपल्या DNA वर या विचारांचे संस्कार हळूहळू उमटतात आहेत. या क्षणी ही ऊर्जा महसूस करा. फील करा मास्टर्स. आपल्या पाठीच्या मणक्यावर ही प्रोसेस घडून येते आणि ही अद्भुत प्रोसेस आहे. रामकृष्णांचं ज्ञान, त्यांचे आशीर्वाद, त्यांचे विचार, हे विचाराचं धन महसूस करा. ही ऊर्जा रामकृष्णांचा आशीर्वाद आहे.
आपला पूर्ण स्पायनल कॉर्ड भरून गेलेला आहे. आता हृदयात महसूस करा मास्टर्स, आज्ञा चक्र, विशुद्ध, आपली वाणी रामकृष्णांची वाणी झालेली आहे. हा भाव आणा, तुम्हाला व्हायब्रेशन्स तिथेच जाणवतात आहे. प्रचंड ऊर्जा, एक एक सेल इतकी मोकळी होते. एक एक इथलं बोन जे आहे तेही मोकळं झाल्यासारखं तुम्हाला वाटतंय. एक अद्भुत प्रोसेस. ही वाणी पूर्णपणे आपली बदलते. प्रत्येक सेल, प्रत्येक टिश्यू, प्रत्येक बोन्स, सगळ्यामध्ये ही ऊर्जा भरली आहे. हृदयात या मास्टर्स. इथे स्वामी परमहंस आहेत. अत्यंत करुणेनं ते आपल्याकडे बघतात आहे. त्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम.
ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते स्वामी विवेकानंद, परमहंस आणि शारदा माता यांना दंडवत प्रणाम. या ग्रुपच्या वतीनं मी आपले हृदयापासून आभार मानते आणि दंडवत प्रणाम, आपली रजा मागते. आपले आशीर्वाद असेच असू दे. मास्टर्स, चेतनेकडे यावं. आपले दोन्ही पावलं हळूवार हलवावे. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्यावे. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ज्ञानी, ध्यानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुलीबाळी सगळे सुरक्षित आहे. सगळ्यांचं चांगलं होतंय, कल्याण होतंय. इथले गायी, वासरं सगळे सुरक्षित आहे. प्राणी, पक्षी सुरक्षित आहे. पृथ्वी माता आनंदित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवावे. तथास्तु, तथास्तु. आपल्या सगळ्यांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरुनामासाठी आपल्याला बोलायचं असेल तर 5-7 मिनिटांनी थांबते. कृपा करून आपला ऑडिओ सुरू करावा. मी माझा ऑडिओ बंद करते. इकडे वाहनाचा खूप आवाज आहे. बोला सुजाता ताई. हा, नमस्कार ऋताताई. आजचा ज्ञानाचा पाठ अतिशय सुंदर, हृदयस्पर्शी होता आणि खूपच म्हणजे अगदी आपल्या भावना एकदम त्याच्यातून असं खूप जागृत झाल्या आणि असं काहीतरी करायला पाहिजे असं जाणीव झाली. आणि ध्यानामध्ये सुद्धा जांभळा प्रकाश पूर्ण तिन्ही चक्रांमध्ये, आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र आणि हार्ट चक्रामध्ये, तिन्ही मध्ये जाणवला. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान ध्यान झालं. नाही, मला बोलायचं होतं. म्हणजे मी आज खूप महिन्यांनी एक ध्यानाला आले, पण माहिती नाही, सुरुवातीला डोळे मिटल्यापासून असा एक हत्तीचा डोळा किंवा दिसतो तसं काहीतरी दिसत होतं. आज एक तर खूप महिन्याच्या गॅपने आल्यामुळे काही कळत नव्हतं की काय होतंय, पण ऊर्जा मिळत होती. आणि मला सांगायचं होतं म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचं बाळ 4 महिन्याचं झालंय आणि ते अतिशय छान आणि तब्येतीने निरोगी आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. त्याच्याबद्दल खूप ऋणी आहे आणि राहील. धन्यवाद ताई. खरंच खूप आनंद झाला की तुम्ही फीडबॅक दिला. आरती ताईंच्या घरी त्यांच्या आपले कृपा करून ऑडिओ बंद करा, कारण इथे खूप आवाज येतात. आरती ताईंचा जे नातू आहे ना, तो खूप कठीण स्थितीतून तो बाहेर आलेला आहे. आणि खूप धन्यवाद की तुम्ही आज आपल्याला सगळ्यांना ही आनंदाची बातमी दिली. थँक्यू. आणि ती परवाच्याच दिवशी तिच्या घरी गेली पनवेलला. आता म्हणून मी आजपासून जॉईन व्हायचं असं ठरवलं. म्हटलं सगळं छान आहे. आता खूप त्यामुळे टेन्शन गेलं. मधल्या काळात एक त्याची परत छोटी सर्जरी करावी लागली, पण तेही सगळं निभावून नेलं आपण सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि ऊर्जेमुळे. खरंच खरंच तुम्ही शतशः ऋणी राहील. काही बोलवत नाहीये मला. धन्यवाद. नमस्ते ताई. स्वामी विवेकानंदांवर काय बोलावं आणि किती बोलावं, खरंच हा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंद आम्ही वर्गामध्ये शिकवताना त्यांचं प्रखर देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि अत्यंत बुद्धिमान अशी व्यक्ती होती. त्यांचं एक एक चॅप्टर वाचताना मी ह्या गोष्टी कशा माझ्या मुलांपर्यंत पोचवेन असं मला होऊन जातं. आणि खरोखर संशोधनात्मक विषय आहे त्यांचा. ते म्हणाय त्यांची फोटोजेनिक किंवा त्याला शब्द बहुतेक तसाच असावा अशी बुद्धिमत्ता होती.
एक एक खंड ते एकेका दिवशी वाचून पूर्ण करायचे. आणि ग्रंथपालाला असा प्रश्न पडला की हे मुद्दाम फक्त नुसतं प्रभाव पाडण्यासाठी एक दिवसाला एक खंड नेतायत आणि त्यांचे बदलून आणतायत असं त्यांना वाटलं. तेव्हा त्यांनी त्यांना आव्हान दिलं की या खंडातलं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा. आणि त्याप्रमाणे त्या ग्रंथपालांनी विचारलं त्यांना. तेव्हा त्यांनी त्या पेजचा नंबर सहित त्याच्या पुढचा मागचा अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ही अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता त्याच्यातून त्यांची दिसून येते. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हणजे खेत्रीचे महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही हे कसं काय करू शकता, कारण हे मानवी कक्षेच्या बाहेरचं गोष्ट आहे. म्हणजे आपण असं करूच शकत नाही. मानवाने 24 तास जरी वाचत राहिलं तरी तो खंड त्याचा वाचून होणार नाही, आणि वाचला तरी एवढं त्याच्या बुद्धिमत्तेत तो राहणार नाही. म्हणून महाराजांनी, खेत्रीचे एक महाराज होते, त्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही हे कसं काय साधू शकता, हे मानवी कक्षेच्या बाहेरची गोष्ट आहे. तर त्यावेळेला त्यांनी अतिशय लॉजिकली उत्तर दिलं होतं की आपल्याकडे अक्षर शिकवतात, शब्द शिकवतात आणि शब्दाने तयार होणारं वाक्य शिकवतात वाचायला, आणि आपण तिथेच थांबतो. पण त्याच्याही पुढे जाऊन एका नजरेमध्ये एक एक पॅरेग्राफ मी वाचू शकतो आणि मी कुठल्याही गोष्टीवर माझं मन खूप एकाग्र करू शकतो. म्हणजे ही एकाग्रतेची, ध्यानाची महती त्यांनी इतकी सुंदर सांगितली. आणि त्यातून माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो. खरंच एक एक तत्व शिकायला आपल्याला एक एक जन्म पुरणार नाही. असे हे तेजस्वी स्वामी विवेकानंद होते. अतिशय प्रखर राष्ट्राभिमान होता. धर्माचे अत्यंत स्पष्ट त्यांच्या मनामध्ये व्याख्या होती की धर्म कसा असावा, सूर्यासारखा सर्वसमावेशक असावा. आणि ज्या वेळेला ते हिंदुस्थानभर फिरले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की 2 घासाची ज्यांना मुश्किल आहे, 2 घास मिळणे, 2 वेळेचं अन्न मिळणं ज्यांना भ्रांत आहे, अशा लोकांना वेदांत सांगणं धादांत खोटंय, असं स्पष्ट मत त्यांचं होतं. म्हणजे सगळ्या बाबतीत ते अतिशय परिपूर्ण आणि क्लिअर विजन होतं त्यांचं की माणसाला पहिल्यांदा काय आलं पाहिजे आणि आधी काय शिकवायला पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत. मला अल्पच माहितीये. मी जेवढं माझं वाचलं, शिकवलं मुलांना, त्यातल्या काही गोष्टी मला भावल्या आणि आज त्या तुमच्या मुखातून पण ऐकल्या की धर्माबद्दल की किती समावेशक असावं आपण, किती आपल्याला परफेक्ट क्लिअर असावं. कुणीतरी जातंय म्हणून कोणीतरी कोणाच्या मागे जाऊ नये. आपली स्वतःची सत्सद विवेक बुद्धी ठेवून माणुसकीचा धर्म राखून काय निवडावं हे किती आवश्यक आहे, हे आजच्या युगात खरंच खूप आवश्यक आहे. त्याबद्दल तुम्ही त्याला स्पर्श केला, त्याबद्दल धन्यवाद. ध्यानाला थोडीशी अशी घाई झाली असं मला वाटलं. धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वलाताई, मनापासून धन्यवाद. आज कुसुम मावशींच्या बरोबर कोण आहे? नमस्कार. माझ्या सुनबाई आहेत, सुनबाई अगं बाई. अमेरिकेवरून आताच आल्या. म्हणलं बस अच्छा. ध्यानाला, आपण दोघी ध्यानाला बसू. अरे बापरे, नमस्कार. हा, नमस्कार. तर तुम्हाला एक बाई सांगते की सुदर्शन आलेला आहे. तो म्हटला की तुमचं ध्यान झाल्यावर आपण बोलूया. अच्छा अच्छा, चालेल चालेल चालेल, बरं. थँक्यू. ओके. ठीक आहे. राधिकाताई. नमस्कार ताई, आत्मवंदन. तुमचं खरंच हे विवेकानंद खूप हुशार असतात ते लोक. खरंच ना, विवेकानंद पण खूप म्हणजे असं ध्यान खूप छान लागलं असताई. आणि म्हणजे ती ऊर्जा जाणवत होती मला की सगळे शरीरभर पसरली. आणि खरंच विवेकानंदांचं खूप अफाट ज्ञान होतं. आणि ते व्यक्ती इतक्या अशा हे असतात ना, मी पण भरपूर वाचलेलं आहे विवेकानंदांचं पण. आणि दादा पण तसेच होते. त्याच्यामुळं मग ते ज्ञान आपोआप येत गेलं. म्हणजे आपण म्हणतो ना अनुभूती म्हणजे काय, आपण म्हणतो की ते आत्मसात करून
तसं खूप खूप वागायचं. धन्यवाद ताई. मी इथेच आपली रजा मागते सगळ्यांची. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपला दिवस खूप आनंदाचा. थँक्यू व्हेरी मच. अजून कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनिटात बोलू शकता, अन्यथा मी आपल्याला रजा मागते. सुनंदाताई पाटलांचा हात वर आलाय. प्लीज. सगळ्यांना सांगणे आपल्याला विवेकानंद जर अगदी आणखी त्याचा सगळा सखोल अभ्यास हवा असेल तर त्यांचे ग्रंथावलीचे 10 खंड अगदी जरूर वाचावे. दुसरे कुठलेही पुस्तकं नाही वाचले तरी चालतील. तुम्ही खूप पुस्तक धन्यवाद दाखवता का ताई. परत? खूप धन्यवाद. ग्रंथावली 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 नागपूरमध्ये ग्रंथावली आहे. ग्रंथावली रामकृष्ण आमची मठाने छोटी हे प्रसिद्ध केले. नागपूरच्या मठाचे आहेत ते. रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेले आहेत ग्रंथावलीचे. थँक्यू व्हेरी मच. रामकृष्ण मठाचे आहेत ते. ओके. ठीक आहे. मी रजा मागते सगळ्यांची. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.